तिकडे परभणी जिल्ह्यात पावसानंतर आता थंडीने जिल्हा गाठून गेलाय। मागील एक आठवड्यापासून तापमानात कमी झाले असून आज परभणीतल्या तापमान हे 10 अंशांवर जाऊन पोहोचलंय। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिवाकर माने यांनी। परभणी जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला होता, त्यानंतर आता थंडीला सुरुवात झाली आहे। 10 डिग्री अंशावर ही थंडी पोहोचली असून कुठेतरी वातावरणामध्ये आता कमी झालेली दिसून येत आहे। दिवसा ऊन पडत आहे आणि हे ऊन 30 डिग्री सेल्सिअस इतकं जात असून संध्याकाळी मात्र 10 डिग्री अंशावर हे पोहोचत आहे आणि त्यामुळेच आता शेतकऱ्याचे मात्र कुठेतरी नुकसान होताना दिसून येणार आहे। कारण हे जे कापूस आपण बघतोय ह्या कापसाला ओल लागलेली आहे। हा जो वेचणीचा कापूस बाकी राहिलेला आहे काही शेतकऱ्यांचा तो अजून काढता येणार नाहीये, कारण ह्याला ओल पडली आणि त्यामुळे हा कापूस पूर्णपणे ओल पडून खाली पडतोय आणि त्यामुळेच आता हे नुकसान तर त्यांना भरावंच लागणार आहे। पण त्यासोबतच रब्बी हंगाम जो येतोय त्याच्यासाठी देखील उशीर होणार आहे। या रब्बी हंगाम पिकासाठी जी जमीन आहे ती पूरक नाहीये, त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा अजून झालेला नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना विलंब होणार आहे आणि त्यामुळेच हे पिकं लावण्याच्या आधी शेतकऱ्यांना मात्र थोडा काळ विश्रांती घेऊन हे बघावं लागणार आहे की कधी ही पूरक बनेल आणि मगच त्याच्यामध्ये पेरणी करता येईल। NDTV मराठीसाठी दिवाकर माने, परभणी।